तिथं आपले नाही का संजय पवार म्हणून त्यांच्या घरी आलतो. आर्थिक मदत द्यायसाठी तुम्ही दिली होती 1-3 लाखाची. हा त्यांना मी मदत द्यायला लागलो. त्यांना बोला त्यांच्या घरच्यांना साहेब नातेवाईक त्यांच्या. हो सर. नमस्कार नमस्कार. कशामुळे झालं काय अचानक? की जेव्हा मराठा आरक्षणाच्या याला मुंबईला गेले होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना ठीक आहे दम निघाल्यानंतर बीडला आणलं. बीडला हॉस्पिटल ॲडमिट केलं. जवळजवळ बीडमध्ये 10 ते 15 दिवस ठेवलं. त्यानंतर पुण्याला नेलं. पुण्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा प्रकृती आणखी खालावली आणि 25 दिवस त्यांनी जी मृत्यूशी झुंज दिली परंतु ती अपयशी ठरले आणि शेवटी 25 नंतर कुठं काय सांगितलं नाही तिथं अशोकला वगैरे आम्हाला कुणाला सांगितलं तर आणखी लक्ष दिलं असतं ना. शेवटी आपलं नशीब म्हणत तरी सुद्धा आपली प्रयत्नाची पराकाष्ठा केली असती त्याच्यासाठी नाही का. आता गेलेला माणूस तरी परत येत नाही त्याला काय करणार आता प्रारब्ध. हा ते बरोबर आहे. काळजी घ्या सगळे. पण तरी साहेब तुम्हाला एक विनंती आहे माझी की ज्याप्रमाणे इतर जे काही जे मराठा व्यक्ती होते जे शहीद झाले किंवा ज्यांचा प्राण गेलेला आहे त्यांना ज्याप्रमाणे शासनाची मदत मिळाली तसे यांनाही शासनाची मदत मिळायला पाहिजे. कारण की त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा आहे आणि एक स्त्री पूर्ण घराचा गाडा चालू शकत नाही म्हणून त्यांना शासनातर्फे त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे. असे प्रयत्न आपण जर केले तर बरं होईल. त्यासाठी प्रयत्न करू आपण त्यासाठी प्रयत्न करू सगळं होईल. मुलगा मुलगी वय किती आता त्यांचं? 20 वय. हा मुलगा बस वय सांग. 20 नाव सांग. काय करतो तुम्हाला? सेकंड इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. बर बर. आणि मुलगी? मुलीचं आता 4 महिन्यापूर्वी लग्न झाले. बर बर. म्हणजे काय अडचण नाही. तू नको चिंता करू मी आहे तुझ्या पाठीशी. लक्षात तुझ्या बिया काय असेल ते मला सांगायचं. हो सर. कॉलेजच्या वगैरे तुझं नुकसान होणार नाही. मी आहे तुझा काका इथं. बरं. कळलं का? हो सर. चिंता करायची नाही. आणि काय असेल तर माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला तर अशोक असतो तिथं. अशोकच्या कानावर घालायचं. तुझा सगळा शिक्षणाचा खर्च नोकरी लागेपर्यंत मी करेन. चिंता करू नको. हो सर. आलं का लक्षात? हो. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि सगळे काय अडचण आली तर अशोकला लगेच कॉन्टॅक्ट करा. चला मी आहे पाठीशी. हो सर. ठीक आहे साहेब. ठीक आहे. हो साहेब देतो मला 3 लाखाचे. हो. हा हा ठीक आहे ठीक आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.